बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. देशभूषण हायस्कूल समोर लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचं नुकसान. आज पहाटे 3:30च्या सुमारास देशभूषण हायस्कूल समोरील एका घराला अचानक आग लागली. ही आग इतकी भयंकर होती की शेजारील फटाक्याच्या गोडाऊनपर्यंत पोहोचली. त्यामुळे फटाक्याच्या गोडाऊनलाही आग लागली. पहाटेच्या सुमारास लागलेल्या या आगीमुळे परिसरात खळबळ उडाली. या आगीत आजूबाजूच्या घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही आग इतकी भयानक होती की संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तब्बल 3.5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग नियंत्रणात आणण्यात यश आले. या आगीत सुमारे 60 ते 70 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.